2 मिनिटं फक्त थांबा, स्क्रोल करायचं बंद करा आणि मला एका गोष्टीचा हिशोब सांगा की आजकाल एका गोष्टीचा खूप मोठा ट्रेंड आलाय, तो म्हणजे लग्नाचा मोठेपणा. म्हणजे 4 तासांची वरात करायची, ₹1,00,000 डिझायनर लेहंगा घालायचा, 50 पकवानांचं जेवण आणि डीजेचा धिंगाणा पाहिजे. हे सगळं बघायला लय भारी वाटतं ना मित्रांनो. पण काल मी एका लग्नात गेलो होतो, तेव्हा मी पोरीच्या बापाचा चेहरा बघितला ना, तेव्हा मला समजलं की या 4 तासांच्या सुखाची किंमत काय असते. आपण समाज म्हणून किती नालायक झालोय बघा. पोरीला पायावर उभं करण्यासाठी, तिला शिकवण्यासाठी बाप पैसे खर्च करायला 10 वेळा विचार करतो. पण लग्न ठरलं की पाहुण्यारावळे काय म्हणतील, सोसायटीत इज्जत काय राहील म्हणून तोच बाप बँकेत रांग लावून 15 ते 20 लाखांचं कर्ज काढतो, जमीन गहाण ठेवतो. मग काय लग्न मस्त थाटामाटात लागतं. लोक जेवण वगैरे जातात, आईस्क्रीम खातात आणि जाता जाता त्याच जेवणातला मिठाचा खडा शोधून जेवणात मीठ कमी होतं म्हणून निघून जातात. अरे लग्न 4 तासात संपतं भाऊ, पण त्या 4 तासानंतर त्या बापाचं खरं मरण सुरू होतं. तो पुढची 15 ते 20 वर्ष बँकेचे हप्ते फेडण्यात स्वतःला संपवून टाकतो. जो बाप पोरीच्या विदाईच्या वेळी रडत असतो ना, आपल्याला वाटतं तो पोरीच्या मायेपोटी रडतोय, पण बऱ्याचदा त्याच्या डोळ्यातलं पाणी हे त्याच्या डोक्यावर असणाऱ्या पुढच्या कर्जांच्या ओझ्याचं असतं. आपण पोरीला सोन्यानं मडवतो, पण तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासऱ्यांना हे का नाही सांगू शकत की माझ्या पोरीला सोन्याची गरज नाही, तिला सोन्यासारखं जपा. म्हणून सांगतोय भावांनो, जर खरंच स्वतःला मर्द समजत असाल ना, तर सासरच्या बापांची कंबर तोडून स्वतःची इज्जत वाढवणं बंद करा. आणि मुलींनो, तुम्ही पण हट्ट सोडा त्या ₹1,00,000 लेहंग्याचा, कारण 4 तासाच्या थाटापेक्षा तुमच्या बापाच्या चेहऱ्यावरची ती शांतता खूप लाख मोलाची आहे. हा सगळा माज बंद करा, कारण तुमची 4 तासांची हवा त्या बापाला आयुष्यभर रडवते. बघा, विचार पटला असेल तर पोचवा त्या प्रत्येक मुलामुलीपर्यंत आणि त्यांच्या बापांपर्यंत.